पकडायची यशोदा मातेने काय म्हणायचं, सोड रवी सोड बाळा, किंवा सोड रवीचा हात हरी रे बाळा, करू दे मंथना, अरे करू दे मंथना रे बाळा, करू दे मंथना, करू दे मंथना रे बाळा, करू दे मंथना, सोड रवीचा हात हरी रे बाळा, करू दे मंथना. हे दारी उभ्या त्या गोपिका तुझ मारता ती हाका, आली आली ती राधिका दाई नेत्र खूना, दही दूध तूप लोणी तुझ देते शारंग पाणी, क्षणभर खेळ सदनी माझ्या मन मोहना. जनाबाई म्हणे, जनी म्हणे नाना रीती समजावी ते काना प्रती, जाणे सकळा श्रीपती अंतरीच्या खूना. रवीच्या हात पकडलाय देवानं. यशोदा माता म्हणाले, बाळा मला मंथन करू दे वागा, म्हणून हात सोड. पण देव काय हात सोडीनात. आता हात सोडणं गेल्यावर राग येते की नाही आईला, आणि होय बाजूला म्हणून देवाला असं लोटलं. लोटल्यावर आला बाबाला राग, रुसून फुकून जाऊन बसले बाजूला जाऊन. पण आईचं प्रेम असते ना. पुन्हा यशोदा माता जवळ गेल्या, माय माय वाघ रुसले काय की माय, जवळ घेतलं. अजून देव हसायला लागले. अशा देवाच्या लीला होत्या, आणि त्या लीला परीक्षित राजा ऐकायला येत. इथं तुम्ही ऐकायला, कितीही लीला देवाच्या ऐकल्या तर जुन्या होत नाहीत. आनंद पुन्हा 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 त्या लीलेमधून प्राप्त होत असतो. एक दिवस यशोदा मातेनं मंथन करायला सुरुवात केली. देवाने विचार केला, म्हणला आईचं माझ्यावर प्रेम आहे का, दुधावर एकदा बघाव. देवाला जवळ घेतलेलं होतं. मंथन झालं, मांडीवर घेतलं देवाला. माय माझा वाघ म्हणून त्याला कुरवळ लागले त्याच्या केसाला. देवाने विचार केला, खरंच आईचं प्रेम आहे का बरं बघूतच. दूध तापायला सुरू होत. गॅसवर नाही, तुम्ही गॅसवर म्हणा, चुलीवर होत, चुलीवर. आता बघा, चुलीवरलं दूध तापिलेलं गॅसवरलं त्याच्या चवीमध्ये फरक पडते. रानातल्या गौऱ्या पाहिजे, आणि त्या गौऱ्यावर दूध तापिलेलं पाहिजे. असं दूध तापायला धुप्त ठेवलं होतं. धुप्त कळते ना, जाळ नाही काय नको, धुप्त जरा असं मध 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 मध्ये दुधाला साय येत असते म्हणून असं दूध तापायचं ठेवलं. देवाने विचार केला, आईचं प्रेम पाहूया. त्या गौरीला सांगितलं, गौरीबाई असं धुप्त राहू नको, जरा जाळ लाव की. गौरीला आज्ञा केल्याबरोबर धडकून त्या चुलीमध्ये जाळ झाला असेल. आता जाळ झाल्यावर दुधाचं कसं झालं, दूध गेलं उतू, आणि उतू गेलेलं दूध बायाला कळतंय त्या वासावून. ते पुन्हा गौऱ्यावर पडलं, गौऱ्यावर पडल्यावर त्याचा चर्र आवाज झाला, वास यायला सुरू झाला. वास आला की यशोदा मातेच्या लक्षात आला, अरे दूध उतू गेलं. देवाला असं मांडीवर करून लागले, त्याला टाकलं बाजूला. थांब म्हणली, जरा असं दूध उतू गेले, आणि लागल्या पळत कुठं चुलीकडे. आई हे प्रेम आहे का, दुधापोटी लेकराला टाकून गेलीस. पुन्हा आल्या. भगवान परमात्म्याच्या लीला होत्या. लीला करत असताना एक दिवस भगवान परमात्मा त्या मंथनाच्या डेऱ्यावर जवळ आले. आई मला लोणी खायचे ग.
यशोदा मातेने सांगितलं बाबा मंथन होऊ दे पूर्ण, तुला देते वाटीभर लोणी देते, पण आता नाही. आणि घरात काही ते मंथन थांबवलं, घरात गेलेत कामानिमित्त. देवाने टाकली एवढी त्या डेऱ्यात. डेरे तेवढाले होते त्या काळात. मदत जाऊन लोणी खाली देव. यशोदा माता आल्या तर कृष्ण दिसना माय कुठे गेलाय की. आणि त्या रईच्या मध्ये पाले तर मध्ये श्रीकृष्ण परमात्मा लोणी खाली त्या डेऱ्यात जाऊन असे अनेक लीला भगवान परमात्मा करू लागले. आणि घरी खोड्या करू लागले. यशोदा मातेला त्रास देऊ लागले. आणि त्रास देत असताना मग यशोदा माते